पंचाळा बुद्रुक येथे घरकुल लाभार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रशासनाला निवेदन. रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत पंचाळा बुद्रुक येथील घरकुल लाभार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज माननीय उपविभागीय अधिकारी, SDO, तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी BDO यांना निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये ₹50,000ची वाढ जाहीर केली असतानाही सन 2022-23 मध्ये मंजूर झालेल्या आणि 2025-26 मध्ये निधी वितरित झालेल्या अनेक लाभार्थ्यांना या वाढीव अनुदानापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी करण्यात आला. लाभार्थ्यांच्या मते घरकुल मंजूर होऊनही अनेक वर्ष निधी वितरित करण्यात विलंब झाला. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे गरीब कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून घरकुलाचे बांधकाम पूर्ण करणे कठीण झाले आहे. जर घरकुल 2022-23 मध्येच मंजूर झाले होते तर त्यावेळी निधी का देण्यात आला नाही, असा सवालही निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला. प्रशासनाच्या विलंबामुळे आता वाढीव अनुदानाचा लाभ नाकारला जाणे हा अन्यायकारक व भेदभावपूर्ण निर्णय असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे 2022-23 मध्ये मंजूर झालेल्या आणि 2025-26 मध्ये निधी प्राप्त झालेल्या सर्व घरकुल लाभार्थ्यांना वाढीव ₹50,000चे अनुदान तात्काळ लागू करण्यात यावं अशी ठाम मागणी करण्यात आली. यावेळी माननीय योगेश आर म्हात्रे, अध्यक्ष भाजप रामटेक मंडळ, कुणाल बागळे तसेच मोठ्या संख्येने घरकुल लाभार्थी उपस्थित होते. प्रशासनाने या विषयाची तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी राहुल कडू.